रामराम मंडळी. या 1 एकर रानात त्रेविणी जातीची वांगी केल्यात. एक सरीला वांगी लावल्यात आणि एक सरीला बंदरी गवारी केल्या बघा. ह्या गवारीला बी आता घसानं गवारी बी लागल्यात. आज भरली उकड वांगी करणार आहे म्हणून म्हटलं रानातली ताजी एक 5-6 वांगी तर न्यावी. वांग्याचा बी ह्यो पहिलाच तोडा आहे. मग आता जरा वांगी या झाडांची उडकूनच घ्यायला लागणार आहेत. ही अशीच भरली वांगी करायला ही असल्या मापाचीच वांगी घ्यायची, बारीक बारीक. आणि त्रेविणी जातीचं अशा कलरवरच वांगी येते हे. आणि याला फुलं बी अशी निळीच येतात बघा. अशी जरा हुडकूनच तोडाय पाहिजे वांगी. भरून वांग करायला ही अशी बारीक बारीकच वांगी घ्यायची. पुरती वांगी घावल्यात आणि त्यात पाऊस बी आला नाही. आता ही घरात घेऊन जातो की. ही भरून करायला वांगी आणल्यात बघ. अहो माझी भाकरी झाली आता जरा करतो की वांग. आता तवा तापला या त्या तव्यात ते सौदा भाजून घेणार आहे म्हणून म्हटलं जरा वंद खोबरं तर किसून घ्यावं. खिसून घ्यायचं. बारक्या किसणीनंच किसायचा म्हणजे ती बारीक पडते आणि पाट्यावर लवकर बी वाटते. आता कूट करायला शेंगदाणे जरा तव्यात भाजून घेतले. आता या तव्यात डाग पडतो चांगले शेंगदाणे भाजत. शेंगदाणे भाजत आलं की नाही आता हे खिसलेलं खोबरं याच्यात भाजून घ्यायचं. आता हे खोबरं बी असं चांगलं भाजून घ्यायचं. असा किस लालसर वस्तूवर भाजून घ्यायचा. किस भाजला की नाही लसूण ही जिरे बी त्यात भाजून घ्यायचं. असा सगळा सौदा भाजून वांग केला तर वांग चांगलं खमंग होत या. आता हे सगळं कसं चांगलं भाजले बघा. आता जर काढून घेतो. हे सगळं असं जरा गार करायला ठेवायचं मग जरा पाट्या वाटायचं. भरून करायला वांग्याचं असं 4 भाग करून घ्यायचं आणि वांग चिरून झालं की पाण्यात टाकायचं म्हणजे वांग काळं पडत नाही. आता सौदा वाटूस तर जरा वांगी उकडायला पाणी तर ठेवतो पातेल्यात. याला लवकर आदाण्याला जरा झाकून ठेवायचं. आता हे गार झाले आता जरा जरा घेऊन पाट्या वाटून घ्यायचं. सगळं भाजलंय ते ना कसं लगेच बारीक व्हायला लागले बघा. काय लय बी कालवण करताना असं पाट्यावर सौदा वाटून केला तर कालवण चांगलंच होतं.
घालून वांगी उकडणार आहे, म्हणून त्यासाठी शाळवाई पानं जाऊन घेऊन आलो. आता या पातेल्यात ती शाळवाई पानं घालणार आहे. पाण्याला उकळी तर खाकळून आल्या का हो? हे पाण्याला चांगली उकळी आली हं. हे असे पानं जरा दुखूनच घ्यायला लागणार, नाही तर ती बसणार नाही. असं या पातेल्यात सगळी शाळवाई पानं घालून बघायची. जरा गबरं गबरच वाटून घ्यायचं. आता ह्याच्या एक पळी चटणी घालतो, अर्धा चमचा हळद घालायची, जरा मीठ घालायचं. आता ह्याच्यावर 1-4 चमचे कच्चं तेल सोडायचं. आता ह्याच्यावर जरा कोथिंबीर टाकतो. आता हे सगळं एकत्र करून आता कालवून घ्यायचं. आता ह्याच्यात पाणी घालायचं नाही, तेलात आणि कुठाच सौदावाला करून घ्यायचा. आता हे चिरलेल्या वांग्यात सौदा भरून घ्यायचा. अशी वांगी चिरून घेतली की नाही, ह्याचा सौदा कसा व्यवस्थित बसतोय बघा काय. आणि असं वांग्याच सौदा भरून घ्यायचा काही. ते राहिलेला सौदा फोडणी टाकताना तेलात भाजायचा. अशी सगळी वांगी भरून घ्यायची. आता या आतूरवर खाली देंड करून ही वांगी अशी ठेवायची. अशी वांग्याला वांगी लागूनच अशी घालायची. सगळी वांगी ठेवायची. आता जरा झाकून ठेवायची. हे जे वाफ जाऊन द्यायची नाही, वाफ गेली की नाही वांगी मग उकडच बनायची, डाटा लिहून होते. आता भाकरी संग खायला मिरच्या जरा भाजून घेतो. अशा अर्ध्या अर्ध्या करूनच मिरच्या भाजायच्या. आपण मिरच्या भाजल्या का नाही मग तव्यात उडीत येते. आता वयला तवा ठेवून जरा मिरच्या तर भाजून घेतो. तवा तापला, याच्या जरा मिरच्या टाकतो. आता वांगी शिरलेत का बघतो. आता ही वांगी कशी उकडल्यात बघा काही. आता ही वांगी उकडली जरा उतरून ठेवतो आणि तवा इकडे ठेवून जरा मिरच्या चटचट भाजून घेतो. म्हणाव तसा वैलाला जळ जात नाही. उगाच आपला तवा गरम व्हायला ठेवला होता. त्याच्यावर जरा तेल सोडायचं म्हणजे मिरच्या लवकर भाजतात. अशा डाग पडतो मिरच्या भाजून घ्यायच्या. त्या मिरच्या चांगल्या पहिल्यात काढून घेतो. असं भाजून झाल्यावर मिरच्यावर मीठ टाकायचं. ते बुट्टीत घालून मिरच्या जरा झाकून ठेवतो. आता 1 चमचा याच्यात मोहरी घालायची, जिरे 1 चमचा. आता 1-2 चमचे याच्यात एक चटणी घालायची. मगाशी सौद्यात चटणी घातली होती, मग त्याला आणि जरा चटणी घालायची. त्याला सौदा हे तेलात भाजून घ्यायचा.
पडलेली वांगी या सौद्यात घालायची. अशी वांगी सौद्यात खालवर करून घ्यायची. आतूर घालून भरलेली वांगी आता खायला तयार. वांगी ही अशीच होत्यात. त्याला सौद्यात बी पाणी घातलं नाही आणि शिजवताना पाणी घातलं नाही. त्यानं अशी वांगी फडफडीतच होत्यात. आणि तुम्हाला रबरबीत माप पाहिजे असली तर पुढणी घालताना जरा पाणी घातलं तरी चालतंय. आतूर घालून केलेलं वांग खरंच चांगलं झालंय. तुम्ही बी असं आतूर घालून वांग करून तर बघा. आणि फडातले ताजी ताजी वांग आणलं का नाही की चांगलीच होतं वा. हे एकच नंबर झाले बघ.